गुड आफ्टरनून डॉक्टर. गुड आफ्टरनून. मी तुम्हाला इथे भेटायला आली म्हणजे तुम्ही मला मेल करणार होता रिपोर्ट्स, पण टेस्टबद्दल ना मेल आलाय ना तुमचा काही कॉल. काय झालंय नेमकं? सगळं ठीक आहे ना? काही इश्यू तर नाही आहे ना? मिसेस भामरे, ॲक्च्युली ज्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल नसतात त्यांना आम्ही सरळ बोलवून घेतो. म्हणजे त्यांना मेल करत नाही. त्यांना कारण काउन्सिलिंगची गरज असते. ॲक्च्युली मी तुम्हाला मध्ये 2-3 वेळा कॉल केला होता, पण कदाचित तुम्ही बिझी असल्यामुळे तुम्ही रिसीव्ह केला नाही. हो, कारण माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं आणि त्याची सगळी व्यवस्था मला बघायची होती. आय एम सो सॉरी डॉक्टर. पण काय आलेत रिपोर्ट्स? प्लीज सांगा ना. काही प्रॉब्लेम नाही आहे ना? मिसेस भामरे, तुमचे रिपोर्ट्स आले. तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. तुमचे रिपोर्ट्स जरी नॉर्मल असले तरी मिस्टर भामरे यांचे रिपोर्ट्स नॉर्मल नाही. त्यामुळे तुम्हाला दोघांना कधीच मूल होऊ शकत नाही. नाही, हे कदाचित ना चुकीचे रिपोर्ट्स आहेत. तुम्ही शुअर आहात का तुमच्याकडनं काही चूक नाही झाली आहे? प्लीज एकदा तुम्ही नीट बघून घ्या. हे आमचे रिपोर्ट्स नाही आहेत. तुम्ही प्लीज एकदा चेक करा ना. मिसेस भामरे, आमच्याकडून काहीही चूक झालेली नाही. आम्ही सगळे रिपोर्ट्स व्यवस्थित चेक केलेत. तुम्ही जी काही त्यांची मेडिकल हिस्ट्री सांगितली आहे आणि जी काही औषधं त्यांना सुरू होती त्याचाच परिणाम हा झालेला आहे. आणि त्यामुळेच तुम्हाला दोघांनाही कधीच मूल होऊ शकत नाही. गिफ्ट मिळालं ना की रिटर्न गिफ्ट द्यायचं असतं. काय हवे तुम्हाला? तुम्ही जे मागाल ते मी देईन. बघा, अहो, मागून तर पहा. नक्की देईन. हे काय? माझा सगळ्यात मोठा आनंद, आपलं बाळ. डॉक्टर ऐका ना, यावर काहीतरी औषध, काहीतरी उपचार असेल ना? प्लीज प्लीज बोला. प्लीज असं करू नका. प्लीज आमची मदत करा. हे खरं नाही असू शकत. काहीतरी वे आउट असेल याच्यातनं. दुर्दैवाने यावर काहीच ट्रीटमेंट नाही. यावर आपण काहीच उपाय करू शकत नाही. तुम्ही शांत व्हा. तुम्ही पाणी प्या. डॉक्टर एक रिक्वेस्ट आहे माझी. प्लीज या रिपोर्ट्सबद्दल यांना काहीच सांगू नका. प्लीज डॉक्टर. मी तुमच्या भावना समजून घेऊ शकते. जसं पेशंटने डॉक्टरांना सगळं खरं सांगायचं असतं, तसंच डॉक्टरांनी सुद्धा पेशंटला सगळं सत्य सांगायचं. म्हणून मी त्यांच्यापासून काहीही लपवू शकत नाही. सॉरी. डॉक्टर, मला मान्य आहे डॉक्टरांनी काही लपवू नये पेशंटपासून, पण एक डॉक्टर म्हणून नाही तर एक माणूस म्हणून विचार करा. एक माणूस म्हणून ज्या माणसाने खूप आधीपासून स्वतःला बाळ व्हावं असं स्वप्न पाहिलं होतं, त्याच्या बकेट लिस्ट मध्ये बाप व्हावा अशी इच्छा होती. हो, त्या माणसाला जेव्हा समजेल की तो बाप होऊ शकत नाही, तेव्हा त्याची काय अवस्था होईल. डॉक्टर प्लीज 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 त्यांना नका सांगू. मी रिक्वेस्ट करते. प्लीज मला समजून घ्या. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. थँक्यू डॉक्टर.
तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. तुमचे रिपोर्ट जरी नॉर्मल असले तरी मिस्टर भामरे यांचे रिपोर्ट्स नॉर्मल नाही. त्यामुळे तुम्हाला दोघांना कधीच मूल होऊ शकत नाही. दरवाजा कस का उघडा आहे? वल्लरी आली का तू? हो बरं झालं. अगं दुपारी तू आणि मन्या घरी नव्हते ना, तेव्हा मी त्या चिकणे बाबांच्या आश्रमात गेली होती. देशपांडे ताईंनीच सांगितलं मला. आता त्यांच्याच घरी बसली होती, मला तर दिसली बी नाही तू येताना. हे घे, हा आहे ना चिकणे बाबांचा प्रसाद आहे, घे खाऊन घे. आणि हा आहे ना जीवदया मातेचा अंगार आहे. हा रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून देवासमोर नमस्कार करायचा आणि मग एक ग्लास पाण्यामध्ये एक चिमूटभर अंगारा टाकायचा आणि पिऊन घ्यायचा. म्हणजे कसं लवकर गुण येतो. सासूबाई, हे सगळं कशासाठी? अगं कशासाठी म्हणजे बाळ होण्यासाठी. तुला माहिती का किती बायकांना अनुभव आलेला आहे. ऐकलं ना मी, मला देशपांडे ताईंनी सांगितलं. आणि हा चिकणे बाबांचा प्रसाद म्हणजे बाळ होण्यासाठी एक नंबर जालीम उपाय. घे माय खा. सासूबाई, ह्या सगळ्या उपायांनी काही उपयोग होत नाही. त्याचा काहीच फरक पडणार नाहीये. ते मला काही माहित नाही. हा सगळा उपाय तुले करावाच लागेल. अगं त्या प्रेरणाले बाळ होणार आहे. तुले नको का व्हायला? भामरेंच्या वंशाले दिवा नको का? भामरेंचा वंश वाढायला नको का? पण तुले ना काही काळजीच नाहीये. ते मला काही माहित नाही. हा प्रसाद तुले खावाच लागेल आणि हा अंगारा रोज पाण्यातनं घ्यावाच लागेल. आणि हे सगळं जर तुले करायचं नसेल ना तर मला सांगून दे की सासूबाई मला काही आई व्हायचं नाहीये. म्हणजे मी असं माझं रक्त तरी आटवणार नाही ना. कोणासाठी करते मी? बस बस झालं. आणा तो प्रसाद, आणा तो अंगारा. माय जरा काही झालं का डोळ्यात पाणी आणायचं. जसं काही सासू मारते का बडवते का उपाशी ठेवते. माझ्यासाठी करते का मी हे? बांबरेंचा वंश टिकावा म्हणून करते ना. पण बा कोणी विचारच करत नाही. माझी परवाच नाहीये कोणाला. नातवंडाचं तोंड पाहिलं बिगरच मी मरून जाणार आहे वाटतं. तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. तुमचे रिपोर्ट जरी नॉर्मल असले तरी मिस्टर भामरे यांचे रिपोर्ट्स नॉर्मल नाही. त्यामुळे तुम्हाला दोघांना कधीच मूल होऊ शकत नाही. हा वल्लरी, काय बनवतेस जेवायला? काही नाही, आपली रोजचीच साधी भाजी. वल्लरी, तुला माहितीये का आज आश्रमात काय झालं? अगं मी लहान मुलांचा अभ्यास घेत होते आणि एक श्रेयस नावाचा लहान मुलगा आहे. तो आला आणि अगं गाणं गायला लागला हिंदी पिक्चरचं. आणि त्याच्या मागोमाग सगळेच गाणे गायला लागली आणि नंतर डान्स सुरू झाला आणि हे दंगे करायला लागले. मी त्याला साईडला बोलवलं. त्याला मी विचारलं, हे तू काय करतोयस? तो म्हणे, मला कंटाळा आला अभ्यास करायचा म्हणून मी गाणी गातोय आणि नाचतोय. असं कोण बोलतं का? आपली हिंमत होती का ग शिक्षकांसमोर असं बोलायची? अहो मिठूताई, लहान मुलं दंगा करतात पण तुम्हाला त्यांच्यासोबत खेळायला, त्यांची भांडणं सोडवायला मजा येते की नाही? मला तर खूप आवडतं. लहान मुलांसोबत मस्ती करायला, खेळायला मज्जा येते. मज्जा मज्जा. तुम्ही एक दिवस येऊन बघा मनोज जिजू. मनोज जिजू, मला अख्खा दिवस कमी पडतो. भांडणं सुरू असतात, दंगे सुरू असतात. माझी पट्टी कुठे, माझा ड्रेस कुठे, कोणी कोणाचं केस ओढतं, नुसता दंगा. अहो मिठूताई, लहान मुलं अशीच असतात. पण बघा, त्यांच्या आवाजामुळे आश्रम कसं भरल्यासारखं वाटत असेल ना. लहान मुलं घरात असली ना की खूप मजा येते.
असं लाईव्हली वाटतं. हो ना वल्लू? हो, बरोबरच बोलताय तुम्ही. मुलांचा आवाज तर आपल्या आजूबाजूला असायलाच हवा ना. बरं मिठूताई, ऐका ना, तुम्ही जेवून घेता का? म्हणजे जेवण झालं की मला तुमची मदत हवी होती. ते तेजा त्यांच्या घरात ना त्या असाच पसारा टाकून गेलेत, तर आवरायला मदत हवी होती. त्या चावी ठेवून गेल्या त्यांनी. एवढंच ना? अगं मी आवरते ना. अहो पण जेवून जायचं. या आवरून झाल्यानंतर येते जेवायला. चावी कुठे? चावी दे ना मला. तिथे ड्रॉवर मध्ये ठेवूया. हो देतो. हा. ठीक आहे. आलेच मी. हो. ऐका ना, तुम्ही पण फ्रेश होऊन या ना, म्हणजे जेवायला एकत्रच बसू ना. ठीक आहे. फ्रेश होऊन या. काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काय करताय तुम्ही? काही नाही. गजरा मारतोय. मग असे देणार होतो पण मिठूताई होते ना, म्हणून नाही दिला. म्हटलं चला आत्ता देऊया. बरं. फक्त बरं. काय झालंय, आई आणि तुझं परत काय वाजलंय का? नाही म्हणजे नेहमी जेव्हा गजरा आणतो तेव्हा तू अशी खूप एक्साइटेड असते, आनंदी असते. आज मूड ऑफ आहे मॅडमचा ना? नाही, कुठे काय, माझा मूड छानच आहे. अच्छा. काय वल्लरी, मला माहिती आहे तू वकील आहेस, पण तुझी ही वकिली माझ्यासमोर करू नकोस. हा काय की तुझ्या चेहऱ्यावरची रेष जरी बदलली ना, मला लगेच कळतं. म्हणून खोटं नको बोलू. खरं खरं सांग, मला काय झालंय? काहीच नाही झालंय, सगळं ठीक आहे. बरं. अगं तू रिपोर्ट्स आणायला गेली होतीस ना, काय झालं, काय म्हणाले डॉक्टर? नाही, काही नाही बोलले डॉक्टर. वाटलंच मला. माझा अंदाज बरोबर निघाला. बोलू काय आहे रिपोर्टमध्ये? आय एम सॉरी, मला माफ करा. खरंच बोलू बोलू माफी का मागतेस? काय असं रिपोर्ट्समध्ये? मी आपलं स्वप्न पूर्ण नाही करू शकत. मी तुम्हाला बाळाचं सुख नाही देऊ शकत. बोलू वाईट. बाळाचं सुख देऊ शकत नाही म्हणजे काय? काय मला नेमकं सांग, काय झालं? दोष माझ्यात आहे. मी कधीच आई नेऊ शकत.
हे कुठे गेले? अहो 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 तुम्ही इथे काय करताय? बाहेर का आलात अचानक असे उठून? काही नाही, मनात एक विचार आला कसला विचार? आज की तू जी गोष्ट काल मला सांगितलीस ती गोष्ट आपण आपल्यापुरतीच ठेवायची. तू आई होऊ शकत नाहीस ही गोष्ट माझ्या आईला कधीच कळू द्यायची नाही. अहो पण नाही नाही बोललो. तुला माहिती नाही ती कशी आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून तुला किती त्रास दिलाय तिने. तिला जर ही गोष्ट कळली तर टोमणे मारून मारून भंडावून सोडेल तुला, जगणं मुश्किल करेल तुझं. म्हणून नाही सांगायचं तिला. सॉरी टू से बट ती सासू म्हणून चुकीचं वागली तुझ्यासोबत, पण ती बाई म्हणून पण चुकीची आहे हे तिने वेळोवेळी सिद्ध केलंय. म्हणून ही गोष्ट आपण आपल्यापुरतीच ठेवायची, आईला नाही सांगायची. ओके? हो ठीक आहे, नाही सांगणार. आणि मला कळतंय तुझ्या मनात आता काय वादळ सुरू आहे ते. नको काळजी करू, मी आहे ना तुझ्यासोबत. हा, सो बी स्ट्रॉंग. मी एक काम करतो, तुझ्यासाठी मस्तपैकी चहा बनवतो. हा मॅम, चहा घे ना. चल ये, या मॅम प्लीज, या 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 या. बसा मॅम, इथे बसा प्लीज. येस, मस्तपैकी चहा बनवतो. ही डायरी, हा, हे पेन, आता लिहायला लागा. काय लिहायचे? बकेट लिस्ट, बकेट लिस्ट. आपल्या स्वप्नांची बकेट लिस्ट. पल्लू, जी स्वप्न कधी पूर्णच होणार नाहीयेत त्यांची लिस्ट बनवून काय उपयोग आहे? हे काय? माझा सगळ्यात मोठा आनंद, आपलं बाळ. भांडणं सुरू असतात, दंगे सुरू असतात. माझी पट्टी कुठे, माझा ड्रेस कुठे, कोणी कोणाचं केस ओढतं, नुसता दंगा. मिठू दे, लहान मुलं अशीच असतात. पण बघा, त्यांच्या आवाजामुळे आश्रम कसं भरल्यासारखं वाटत असेल ना. लहान मुलं घरात असली ना ती खूप मजा आहे, असं लाईव्हली वाटतं. एक सांगू का, माझ्या मनात ना खूप गिल्ट आहे. लग्नानंतर मी तुमची डायरी वाचली होती आणि काल मिठूताई जेव्हा आश्रमातल्या मुलांबद्दल सांगत होत्या तेव्हा तुम्ही किती मन लावून ऐकत होता. मला माहितीये तुम्हाला लहान मुलं खूप आवडतात. आलं घालू का? विचारतो काय? आय एम सॉरी, मी तुम्हाला बाळाचं सुख नाही देऊ शकत. माझ्यामुळे तुम्ही बाबा नाही येऊ शकत आहात. आय एम रिअली सॉरी. साखर किती घालू? 1 चमचा की 2 चमचे? काय चाललंय तुमचं? मी काय बोलते, तुम्ही विषय का बदलताय? बोलू, सारखं सारखं त्याच विषयावर बोलून परिस्थिती बदलणार आहे का? हे बघ, सतत त्याच विषयाचा विचार करून मला त्रास नाही करून घ्यायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण दोघं एकमेकांसाठी पुरेसे आहोत. तुला मूल झालं तरच तुझं आयुष्य परिपूर्ण आहे असं काही नाहीये. पण तुमची इच्छा होती, माझी इच्छा होती, ती इच्छा पूर्ण होत नाहीये म्हणून मला दुःख झालंय. वल्लू, हे बघ, माझ्या आयुष्यात ना एकच व्यक्ती महत्वाची आहे, माझी वल्लू. मला तिला खुश बघायचंय.